बातमी मुंबईतून। मुंबईत बांगलादेशी घुसखोरीवर मोठी कारवाई। अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली आहे। 20हून अधिक अवैध बांगलादेशी नागरिक ताब्यात आहेत। गेल्या 4 दिवसात 30हून अधिक बांगलादेशी घुसखोर ताब्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, कालच या बांगलादेशी घुसखोरी विरोधातील संदर्भात बैठक झालेली आहे। महापौर आणि किरीट सोमय्या हे या बैठकीला उपस्थित होते आणि त्यानंतर या मोठ्या कारवाया समोर येतात। काय अधिक माहिती? नक्कीच या घुसखोरांविरोधात जे आहे ते मुंबई महानगरपालिका ही एक पद्धतीने प्रयत्न करते आणि काल या संदर्भात एक मोठी कारवाई ती अंधेरी पश्चिम येथे करण्यात आली होती। अंधेरी जे पश्चिम परिसरातील पोलिसांनी 20हून अधिक जे बांगलादेशी नागरिक आहेत त्यांना ताब्यात घेतले आणि सर्वजण भारतात वैध कागदाशिवाय राहत असल्याची माहिती आहे ती पोलिसांनी दिली आहे। मात्र या सगळ्या संदर्भात एटीसी ही पथक आहे यांच्या ह्या लक्षात आल्यानंतर सर्व महिला व पुरुष यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कागदपत्राची जी सखोल चौकशी करून त्यांना भारतात प्रवेशासाठी कोणत्या नेटवर्क म्हणजे कसे ते भारतात आले होते याचा तपास आहे तो पोलीस करतायत। आणि गेल्या 4 दिवसात आपण पाहिलं तर मुंबईत या पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांची संख्या आहे ती सध्या 30 आहे। त्यामुळे 8 फेब्रुवारी रोजी मालाड परिसरातून पण आणखीन काही 4 बांगलादेशींना पकडलं होतं। त्यामुळे या सर्वांची ओळख पडताळणी असून ती सुरू असून पोलिसांकडून जे आहे ते डिपार्टमेंटला प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि पोलिसांचाही जो इशारा आहे तो शहराची सुरक्षेची तडजोड करण्यामध्ये नाही आणि मोहीमच ही अशीच मोहीम आहे ती बांगलादेशी विरोधात सुरू राहणार आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांचं एक मोठं यश म्हणावं लागेल या सगळ्या बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यामागे। महेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।